या मॅच साठी सेमीफायनल क्रमांक 1 राजेश भोईर सर आणि त्यानंतर आमचे संदीप सर या मॅच साठी आपल्याला ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील। सेमीफायनल क्रमांक 1 कर्जत भाजपा नमो चषक 2025 मधली सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहत आहे। एकीकडे सावली टीम कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं अप्रतिम खेळ ज्यांचा आपल्याला पाहायला मिळाला ती सावली टीम आपण पाहत आहे। तर आजचा दिवस ज्यांनी खऱ्या अर्थानं अक्षरशः आजच्या दिवसामध्ये अप्रतिम असा खेळ दाखवला ती SSC चिंचोली टीम आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही टीमच्या अगेन्स्ट आपल्याला सेमीफायनल क्रमांक 1 पाहायला मिळते। टाइमपास करू नका अक्षय भगत आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची हे लक्षात असू द्या। 2 षटकांची मॅच पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क होते आपण पाहत आहे। गोलंदाज अक्षय भगत ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल। गौतम नॉन स्ट्राइक वरती जयवंत पहिला चेंडू स्विंग अँड मिस अगदी पुढ्यात पडला होता त्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला। लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। डॉट बॉल आला गौतमच्या विरोधामध्ये हा पहिला डॉट बॉल फेकलाय गोलंदाज अक्षय भगतनं सेमीफायनल क्रमांक 1 मधला पहिला डॉट बॉल अक्षय भगत या गोलंदाजाने इथे फेकला। चांगली मॅच होईल यात मात्र शंका नाहीये। फटका चांगला इनफिल्डला क्लिअर केलाय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक जाईल चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमारेषा पार आलाय चौकार। चौकार आलाय चौकाराने धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 4। बॅटिंग करते सावली टीम टॉस त्यांनी गमावलाय। बॅटिंगचा निर्णय त्यांच्या वाट्याला आलाय। ती बॅटिंग स्वीकारत असताना पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर गौतमने दुसऱ्या चेंडूवरती हात येथून मात्र खुले केलेत। दुसऱ्या चेंडूवरती अगदी आपण पाहायला गेलं तर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। गौतम आणि त्याच्या साथीनं जयवंत ही सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते। फार चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये सावले टीमचा आपण पाहत होतो परंतु आजचा दिवस ज्याने गाजवलाय ते SSC चिंचोलीला देखील विसरून जमणार नाही। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी सरसावून खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल आला। गोलंदाज हुशार आहे त्याला माहिती आहे फलंदाज अगदी पुढे सरकतो अशा वेळी टप्पा थोडासा मागे ठेवला आणि त्यानंतर अगदी हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 4 धावा धाव फलकावरती आहेत। अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे। स्पीडअप करा सातत्याने सांगितलं जातं कारण की आता कालोख व्हायला सुरुवात झाली आहे। हा आणखीन एक समोर टाकला होता लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू अक्षय भगत ही ओळख आहे खऱ्या अर्थानं गोलंदाजी मधून। आजही मला आठवते तमनाच्या मैदानावरची ती मॅच अक्षय भगतचं ते मेडन षटक जबरदस्त गोलंदाजी अक्षय भगतची राहिली होती। प्रत्येक मॅच मध्ये बरेचसे कारनामे अक्षय भगतचे आपल्याला पाहायला मिळतात। तो अक्षय भगत यावेळी पुन्हा एकदा जोरदार फटका खेचायचा होता स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलाय। सिंगल धाव कंप्लीट झाली आहे। एकच जाबेवरती थांबवलंय जयवंतला स्ट्राइक हवी त्याने गौतमला थांबवलंय। धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या 5 चेंडू इथून समाप्त झालेत 5। एक चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या ओव्हर मधील। चांगली मॅच सेमीफायनल क्रमांक 1 जबरदस्त आयोजन ब्रदर्स 11 धोत्रे बहुजन भारतीय जनता पार्टी नमो चषक 2025 चौकार शेवटच्या चेंडूवरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 9। दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आपण पाहताय साहिल लोंगले गोलंदाजी मधून आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलेला हा यंगस्टर SSC चिंचोली टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतोय। उंच पुरासा हा गोलंदाज परंतु अगदी गोलंदाजी जर पाहायला गेले ना तर व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो। प्रत्येक चेंडू प्रत्येक टप्पा वेगळा आपल्याला पाहायला मिळतो। अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रणामध्ये व्हेरिएशन देखील आहे। असा हा गोलंदाज परिपक्वन असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय दुसरे ओव्हर घेऊन। समोर आपण पाहताय गौतम ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल। इथे बाटेची कडा फलंदाज बाद पहिली विकेट गौतमला इथून परताबल लागतंय। पहिली विकेट तर आली आहे सावली टीमची। साहिल लोंगले खऱ्या अर्थानं कौतुक करायला पाहिजे गोलंदाजाचं ज्या प्रकारे त्यांनी प्रभावित केलंय ज्या प्रकारचा तो खेळ खेळला आजच्या या दिवसभरामध्ये जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली।
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी साहिल लोंगलेची. पहिला चेंडू होती त्यांना विकेट मिळवली आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये अक्षय भगतनं 9 धावा खर्च केलात. दुसरं षटक साहिल लोंगलेचं आपल्याला इथून पाहायला मिळतं. स्विच हिट केलाय, चेंडूची वाट पाहिली त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. पंच सांगतायत हा आलाय चौकार. मिळतील 4 धावा. चेंडू लगेच मैदानामध्ये पुरवा, कोणताही विलंब करू नका. 4 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 4 धाब्याने धावफलक आपण पाहायला गेलं तर जाऊन पोहोचले 13 वरती. आल्या आल्या इथे इरादे स्पष्ट करत असताना प्रमोद आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. स्विचचा हा फटका त्यानं ओळखलं. अगदी लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू आहेत त्यावेळी त्याच्या विरोधामध्ये हा स्विचचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावा धावफलकावरती. आणखीन एक चांगला चेंडू, डॉट बॉल. 3 बॉल इथून समाप्त झालेत. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आपण पाहताय आपल्याला पाहायला मिळतील 13. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटक्याकडे पाहत असेल इथून सावले टीम. एखादा मोठा फटका आला तर चांगली टोटल आपल्याला धावफलकामध्ये पाहायला मिळेल. आता टोटलला खरं तर डिफेन्स करत असताना गोलंदाजी देखील चांगली होईल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. दरम्यान इथं चुकी झाली आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये इथे चुकी झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तोपर्यंत जर पाहायला गेलो तर 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना प्रसादला इथून परतावं लागतंय. 2 धाबेने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचले 15 वरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अक्षय 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आणखीन एक चांगला चेंडू शफल झाला होता, पुढे निघून आले होते परंतु गोलंदाजाने त्यांना फॉलो केला. चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज साहिल लोंगलेचा. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीसाठी 1 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. इथे मिस टायमिंग आहे हवेमध्ये. पंच सांगतायत फलंदाज बाद. या चेंडूवरती कोणतीही धाव मिळणार नाहीये. विकेट आली आहे. 15 धावा धावफलकावरती. टार्गेट असेल एसएससी चिंचोली टीमच्या अगेन्स्ट 16 या धावसंख्येचं. 15 धावफलकावरती आल्यात, 16 बनवायचे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे सावली टीम आणि चिंचोली टीम आपले फलंदाज पाठवा. सोळा धावसंख्येचं टार्गेट आपण इथून पाहत आहे. 16 धावसंख्येचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते चिंचोली टीमच्या अगेन्स्ट एसएससी चिंचोली. अक्षय भगत आणि त्याच्या साथीनं केदार भगत ही सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विदाऊट टाइमपास लगेच मॅच स्टार्ट करा, कारण की भरपूर आता कालोख होत चाललाय. बॉल देखील दिसला पाहिजे. 16 धावसंख्येची गरज आहे. प्रति षटक 8च्या सरासरीने या धावा जमवायच्या आहेत, परंतु गोलंदाज जर पाहायला गेलं तर सनी
फार चांगली गोलंदाजी कालच्या दिवसभरामध्ये आपण सनीची पाहिली. तो सनी आता गोलंदाजीसाठी पहिल्या षटकासाठी त्याला बोलवण्यात आलं. ऑन स्ट्राईक आपण पाहताय. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षय भगत ऑन स्ट्राईक आहे. अक्षय भगत, मयूर भगत, त्यानंतर सनी लोंगले, साहिल लोंगले यांनी आज खऱ्या अर्थानं प्रभावित केलंय. फार चांगली कामगिरी आजच्या दिवसभरामध्ये. ऑन साईडला अगदी खेचून मारलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. एकच हवी आहे. दुसरीचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. पहिला चेंडू होती सिंगल दाबली आहे सनीच्या विरोधामध्ये. आता केदार भगत ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. आता येणारे 11 चेंडू आणि बनवायचे त्या 15 धावा. 11 चेंडू 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पुनश्च एकदा सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. सजासजी इथून मात्र हे मॅच कोणता संघ जिंकल हे सांगणं देखील कठीण आहे. कारण की दोन्ही टीमचा विचार करायला गेलो तर अगदी आपण पाहताय कालच्या दिवसामध्ये सावले टीमचा अप्रतिम खेळ राहिला होता. आजच्या दिवसामध्ये SSC चिंचोली टीमचा अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध फटका, परंतु त्याच्या वरती मिळेल फक्त सिंगल. 3 चेंडूंमध्ये 3 सिंगल धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा आता इथून बनवायच्या त्या 13. चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत ते 9. आणखीन एक चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. डीप मध्ये चेंडू चाललाय. काऊ कॉर्नर मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथून पाहायला मिळेल. 4 चेंडूंमध्ये 4 सिंगल इथून आपण पाहताय. म्हणजे आता येणारे आता चेंडू शिल्लक आहेत ते 8. धावा बनवायच्या त्या 12. 8 बॉल 12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सावध पवित्रा इथं स्वीकारला जातोय बॅटिंग करणाऱ्या चिंचोली टीम कडनं. अक्षय भगत, केदार भगत. इथे मिस टायमिंग आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहे. मोठा चेस आहे. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. वेगानं सरसवलेत. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. मोठा चेस होता इथे फिल्डर साठी. अगदी आपण पाहतो डीप मध्ये उभे होते. अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अगदी सेफ लँडिंग झालाय. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. येणारे आता 7 चेंडू बाकी असतील आणि 7 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 10 धावा. 7 चेंडू 10चं समीकरण. हा देखील मिस टायमिंग आहे हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इथे कॅरी झालाय झेल. हा अक्षय भगतची मोठी विकेट आली आहे शेवटच्या चेंडूवरती. 6 चेंडू 10चं समीकरण. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आजच्या दिवसभरामध्ये अप्रतिम कामगिरी साकारणारा, अष्टपैलू दर्जाची कामगिरी ज्यानं साकारली आहे मयूर भगत. 6 चेंडू 10ची गरज आहे. मयूर भगत मैदानामध्ये दाखल झालाय. आजच्या दिवसामध्ये मयूरने एका षटकामध्ये 5 षटकार देखील लगावलेत. तो मयूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. प्रत्येक मॅच मध्ये मयूरने आपल्या टीमला तारण्याचं काम केलं. बॅटिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना अप्रतिम दर्जाचा खेळ त्याचा आजच्या दिवसभरामध्ये राहिलाय. 6 चेंडू 10चं समीकरण आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहताय रुपेश आलाय. राऊंड अप विकेटनं लेफ्ट हँड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे रुपेश देखील. चांगली गोलंदाजी साकारतो. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. तो इथून मॅच थांबवू शकतो. परंतु ऑन स्ट्राईक आपल्याला केदार भगत देखील पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक वरती मयूर भगत. 6 चेंडू 10चं समीकरण आहे. संयम दाखवला गेला होता दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. परंतु शेवटच्या 2 चेंडूंवरती संयम तुटला होता. अक्षय भगतला मोठा फटका हवा होता. त्या शोधामध्ये त्याची विकेट आली आहे. आता इथून 6 चेंडू 10चं समीकरण आहे. कोणती टीम जाणार मेगा फायनल मध्ये? या चमचमच्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव इथे कोरलं जाईल? नमो चषक 2025 मध्ये रुपेश. पहिला चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न सहजरित्या. एक चिकी सिंगल इथून कंप्लीट झाली आहे. 22च्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. आता येणारे 5 चेंडू 9चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल मयूर भगत. 5 चेंडू आणि 9 धावा. भाजपा कर्जत नमो चषक 2025च्या मेगा फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल? हा पहिला संघ कोणता ठरेल? 5 चेंडू 9 धावा. पाठीमागे चाललाय लिडिंग एज घेत.
शॉट थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव आली आहे, मोठ्या फटक्यापासून थांबवलं जात आहे, एकही मोठा फटका येत नाहीये. 4 चेंडू आता बनवायचे आहेत ते 8 धावा. 4 चेंडू 8चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 8 चेंडू 8 धावा आल्यात. आता 4 चेंडू 8 बनवायचे आहेत. दोन्ही फलंदाज अगदी सेट आहेत. सकाळपासून अप्रतिम खेळ राहिला, परंतु आता 4 चेंडूंमध्ये 8 बनवाव्या लागतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा, फलंदाज आउट. कहाणी में ट्विस्ट. केदार भगत चुकी केली आहे, फलंदाज बाद झाला. 4 चेंडू 8ची गरज असताना इथे चुकीचा फटका, शॉट सिलेक्शन, फलंदाज बाद झाला केदार भगत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सनी आपण पाहताय. रुपेश जबरदस्त गोलंदाज आहे, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, वेगवान, तेज सर्रार व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करणं रुपेशला माहिती आहे. रुपेशने स्वतःला दुसऱ्या षटकासाठी ठेवलं, कारण की रुपेशला माहिती आहे ही मॅच हा मला मेगा फायनल मध्ये जायचंय. त्यासाठी रुपेश 3 चेंडू आणि आता 8 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 8चं समीकरण. सनी भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्राइक एंड वरती मयूर भगत आपल्याला पाहायला मिळेल, परंतु रुपेश काय कामगिरी करतोय. फटका चांगला इनफिल्डला क्लिअर केलाय. डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलोय 10. येणारे आता इथून चेंडू शिल्लक आहेत ते 2 धावा बनवायच्या आहेत त्या 6. 2 चेंडू 6चं समीकरण. सावले विपक्ष चिंचोली, सेमीफायनल क्रमांक 1. इथे मात्र मिस टायमिंग आहे, व्यवस्थित बाट वरती आला नाहीये. 1 धाव इथून कंप्लीट झाला. 1 चेंडू आता 5 धाव संख्येची गरज. स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 ची गरज आहे. शेवटचा 1 बॉल आणि बनवायचा आहे त्या 5 धावा. शेवटचा 1 बॉल, 5 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राइक मयूर भगत ज्याने आजचा दिवस गाजवलाय. 1 चेंडू 5 ची गरज रुपेश गोलंदाजीसाठी. इथे फटका तर खेचायचा होता, परंतु अगदी बाटची लीडिंग एज घेत पाठीमागे गेलाय आणि पहिली टीम इथे ठरली मेगा फायनल मध्ये दाखल होणारी सावले. SSC चिंचोली सारख्या बलाढ्य टीमला सेमीफायनल मध्ये परास्त करून मेगा फायनल मध्ये प्रवेश निश्चित करणारी पहिली टीम कर्जत भाजपा नमो चषक 2025 मध्ये. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला सावली टीमचा. आजच्या दिवसभरामध्ये ज्या मयूर भगतनं चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती, त्याच्या विरोधामध्ये रुपेश कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्याने आपल्या टीमला विजय करून दिलं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम चिंचोली. चला क्वार्टर फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा किताब अक्षय भगत आपण